मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश वाकुळकर. महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा भेटत आहोत. लोकजागर या एपिसोड खाली आपण चर्चा करूया की महाराष्ट्राचं राजकारण आणि काका पुतण्यांच्या भानगडी. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला काका पुतण्यांच्या भानगडींनी फार मोठा धक्का दिलेला आहे, फार मोठं वळण दिलेलं आहे म्हणा, किंवा राजकारणाचं मूळ स्ट्रक्चर आहे ते फार उद्ध्वस्त करून टाकलं आहे. हे एकदा नव्हे अनेकदा झालेलं आहे. आणि त्याच दृष्टीनं आपण काका पुतण्यांच्या राजकीय भानगडींचा जेव्हा आपण विचार करतो, त्यामध्ये आज सगळ्यात जास्त काका पुतण्यांच्या भानगडीच्या संदर्भामध्ये, राजकीय भानगडींच्या संदर्भामध्ये वादावादी किंवा वादग्रस्त अशा प्रकारची विधानं करण्याचं काम अजितदादा पवार करत आहेत आणि शरद पवारांच्याबद्दल करत आहेत. ते शरद पवारांचे म्हणजे महाराष्ट्राचे सर्वात मोठे नेते, प्रभावी नेते असं म्हणता येईल. देशामधले सुद्धा अत्यंत प्रभावी असे नेते शरद पवार यांचे ते पुतणे आहेत. आणि तेच बाकी कुठल्याही पुतण्यानं इतक्या टोकाला जाऊन वैयक्तिक पातळीवरती टीका टिप्पणी केलेली नाही, पण अजित पवार करत आहेत. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मग काका पुतण्यांच्या अशा भानगडी किती झाल्या, राजकीय भानगडी किती झाल्या, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 3 महत्त्वाचे काका पुतण्यांचे वाद किंवा काका पुतण्यांचे राजकीय संघर्ष हे आपल्यासमोर येतात. सर्वात पहिल्यांदा आपण या 3 मध्ये बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पुतणे राज ठाकरे यांचा विचार करावा लागेल. नंतर गोपीनाथ मुंडे आहेत आणि धनंजय मुंडे या काका पुतण्यांचा विचार करावा लागेल. आणि अलीकडच्या काळामध्ये शरद पवार आणि अजित पवार ह्या तिसऱ्या जोडीचा विचार करावा लागेल. पण या बंडखोरीची सुरुवात म्हणूया, या महाराष्ट्रामधल्या राजकीय बंडखोरींचे किंवा पडद्यामागं काहीतरी भानगडी करून, काहीतरी कारस्थानं करून, काहीतरी सेटिंग करून म्हणूया, किंवा जांगडगुत्ता करून मग पार्टी फोडणं आणि सत्तेमध्ये येणं, याचं खरं म्हणजे याची मुहूर्तमेढ जर कोणी रोवली असेल किंवा या सगळ्या संस्कृतीचे शिल्पकार जर कोणी असतील तर मला वाटते शरद पवार यांचंच नाव पहिल्यांदा घ्यावं लागेल. कारण शरद पवारांनी वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून, कोणी म्हणतात त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला वगैरे वगैरे, जे काही असेल ते जाऊ द्या, भाषा कोणती वापरा, पण घटना एकच आहे. तर ते वसंतदादा पाटलांचं सरकार पाडून पुलोदचा नवा प्रयोग केला होता. 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री झाले होते. महाराष्ट्रामधले तरुण मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव जरा आहेच. आणि मुख्य मुद्दा की त्यावेळेस 77च्या आणि 75ची आणीबाणी, त्यानंतर 77ला झालेला आणीबाणी उठवली, त्यानंतर मग काँग्रेसचा झालेला दारुण पराभव, त्यातून मग 78 सालीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांचाही काँग्रेस पक्ष झाला, काँग्रेस फुटल्यामुळे. आणि मूळ इंदिरा काँग्रेस तो एक वेगळा पक्ष. आणि मग या 78च्या निवडणुकीमध्ये यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील आणि काँग्रेसचे म्हणजे इंदिरा काँग्रेसचे नाशिकराव तिरपुडे यांचं मिळून एक सरकार आलं, कारण दोन्ही पक्षांना मेजॉरिटी मिळाली नव्हती. त्यामध्ये मग यांचं सरकार आलं. यांचं सरकार आल्यानंतर मग तिरपुडे साहेब उपमुख्यमंत्री होते आणि वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. शरद पवार त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये होते. आणि शरद पवारांनी आतल्यात काय भानगडी केल्या, काय केलं, आणि वसंतदादांचं सरकार अचानक पाडलं. जुलै 78मध्ये 40 आमदारांना घेऊन, जुलै 78मध्ये 40 आमदारांना घेऊन ते बाहेर पडले. ते सरकार पाडलं आणि स्वतः समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. आणि जनता पक्षाला, शेका पक्षाला, जनता पक्ष, जनता दल आणि काही कम्युनिस्ट वगैरे असे मला वाटते छोटे मोठे पक्ष त्यांच्यासोबत घेऊन त्यांनी एक स्वतःचं पुलोद सरकार स्थापन केलं. पुरोगामी लोकशाही दल अशा प्रकारची आघाडी स्थापन केली आणि त्यांचं सरकार मग 78मध्ये अस्तित्वात आलं. पण आता हा झाला त्यांच्या वैयक्तिक बंडखोरीचा भाग म्हणा, त्यांनी काय त्याच्यामध्ये भानगडी केल्या त्या संदर्भातला भाग. म्हणजे बंडखोरीचे त्याला काय म्हणू आपण, इथले भीष्म पितामह महाराष्ट्राच्या राजकारणाचे, जर बंडखोरीचे भीष्म पितामह जर म्हटलं तर शरद पवारांनाच म्हणावं लागेल. त्यामुळे काही लोक अजित पवारांनी बंडखोरी केली त्याचंही समर्थन करतात की बाबा तुम्ही तर हेच केलं होतं, आणि तुम्ही जे केलं इतरांशी, वसंतदादा पाटलांशी किंवा यशवंतराव चव्हाणांसारख्या
आदरणीय नेत्यांशी, स्वतःच्या गुरुशी म्हणूया आपण, तर त्यांच्याशी जर तुम्ही अशी धोकेबाजी केली तर तुम्हाला तुमच्या पुतळ्यांना धोका दिला, त्यात काय बिघडलं? तुमचं जे आधीचं पाप जे होतं ते तुम्हाला आता भोगावं लागलं. अशाही काही प्रतिक्रिया लोकांच्या येतात. हा भाग वेगळा, आपल्याला आज तो विषय नाही आहे. ते पाप होतं, धोका होता, राजकीय मजबुरी, पण त्यावेळेस काही राजकीय मजबुरी अशी नव्हती. आताच्या सारखं ईडी, सीबीआय आणि मग इन्कम टॅक्स वगैरेच्या धाडी, ब्लॅकमेलिंगचं राजकारण असं काही नव्हतं. पण शरद पवारांनी तरीही ती बंडखोरी केली. त्यामुळे त्या बंडखोरीला, खऱ्या अर्थानं बंडखोरी ती लोकांच्या मनात अजूनही आहे की हे शरद पवारांनी करायला नको होतं. पण असो, तो आजचा काही विषय नाही. पण आता या पुतळ्यांच्या भानगडींच्या मध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा मग हे 3 पुतळे, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे पुतळे राज ठाकरे, गोपीनाथ मुंडेंचे पुतळे धनंजय मुंडे आणि शरद पवारांचे पुतळे अजित पवार. आता या तिन्ही लोकांच्या बंडखोरीला काही नैतिक अधिष्ठान आहे का? त्यांना दोष किती द्यायचा? खरोखर ते दोषी आहेत का? किंवा मजबुरी म्हणून त्यांना बाहेर पडावं लागलं? या गोष्टींचा आपण विचार करूया. यात मला असं वाटतं की बाळासाहेब, आणि यात मग कोण म्हणजे खऱ्या अर्थानं दिलेर म्हणूया किंवा खऱ्या अर्थानं आता थोडासा मर्द हा शब्द राजकारणामध्ये, अशा पद्धतीनं कोणी दिलेरी कोणी दाखवली किंवा जिगरबाज पुतळ्या कोण निघाला? कर्तृत्ववान पुतळ्या कोण निघाला खऱ्या अर्थानं? याचा जर विचार केला, याची जर तुलना केली, तर मग या तिन्ही राज ठाकरे, धनंजय मुंडे आणि अजित पवार यांचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि ते सगळं पाहताना धनंजय मुंडे काही तेवढे मोठे नेते झाले नाहीत, राज ठाकरे एवढे नाही. राज ठाकरे आमदार नाहीत, मंत्री नाही, हे खरं आहे. आज त्यांच्याकडे एकच आमदार होता, हेही खरं आहे. पण पहिल्या निवडणुकीमध्ये त्यांनी 13 आमदार निवडून आणले होते स्वतःच्या भरोश्यावर, हेही तेवढंच खरं आहे. अर्थात मी शिवसेनेमध्ये असताना राज ठाकरेच कार्यरत होते. मी जिल्हा प्रमुख असताना उद्धव ठाकरेंचा तिथे काही समावेश सुद्धा नव्हता तसा. पण राज ठाकरेंच्या हातातून बाळासाहेब ठाकरेंनी उद्धव ठाकरेकडे शिवसेना देणार असं जेव्हा लक्षात आलं, किंवा दिलीच होती, कार्याध्यक्ष जेव्हा त्यांना केलं मागून त्यांना एंट्री देऊन, आणि मग राज ठाकरे नाराज झाले आणि त्यातून ते बाहेर पडले. त्या दृष्टीनं बाहेर पडले त्यांनी. मग पण एक गोष्ट आहे, त्यांनी बाळासाहेब ठाकरेवरती फारशी टीका नाही केली, त्यांनी पक्षावरती क्लेम नाही केला, त्यांना करणंही शक्य नव्हतं. हे जरी खरं असलं, कारण त्यावेळेस बाळासाहेबांचा दरारा म्हणा किंवा दहशतपणा जे काय असेल ते अशा प्रकारे होतं की शिवसेनेमधून बाहेर निघणं म्हणजे जीवावरती उदार होणं कधी तुमचं. कारण 2 कॉर्पोरेटर लोकांनी ठाण्याच्या विरोधामध्ये मतदान केलं तर त्यांचं सरळ मरण झाले होते. त्याला जबाबदार कोण वगैरे वगैरे सगळं ते आता जाऊ द्या, त्यात तो आपला विषय नाही. पण त्यावेळेस दहशत अशी होती की शिवसेना सोडणं कठीण काम होतं. पण तरीसुद्धा राज ठाकरे बाहेर पडले. अर्थात ते राज ठाकरे होते म्हणूनच ते वाचले असंही म्हणता येईल. राज ठाकरे नसते, दुसऱ्या कोणी त्यावेळेस बंडखोरी केली असती तर जरा कठीण झालं असतं, हे तेवढंच खरं आहे. त्याच्या आधी छगन भुजबळ वगैरे बाहेर पडले होते, पण त्या सगळ्या तो वेगळा भाग आहे. त्यांच्यावरती काय हमले झाले ते मरता मरता वाचले, ही खरं आहे. असो, तो विषय वेगळा. तर राज ठाकरे बाहेर पडले आणि त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. मी राज ठाकरेंच्या इतर मतांशी सहमत नाही. त्यांचे कार्यक्रम मला तसे काही फारसे म्हणजे त्यांची भूमिका फारशी काही मला आवडत नाही, त्यांचं राजकारण मला तसं आवडत नाही. पण त्यांचा एक गुण आपण मान्य केला पाहिजे की जिगरबाजपणे त्यांनी पक्ष स्थापन केला, स्वतःचा हिंमत दाखवली. तीच नारायणराव राणेंनी नाही दाखवली, छगन भुजबळांनी नाही दाखवली. त्यावेळेस मी होतोच, त्यावेळेस बोललोय, पण नाही, ते जाऊ द्या. पण राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची, पण महत्त्वाचा मुद्दा की राज ठाकरेंनी स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची हिंमत दाखवली. एक गोष्ट ती धनंजय मुंडेंना तर तेवढा त्यांचा आवा काही नाही, सध्या तरी नाही आहे, आणि ते तसं करणार नाही. त्याच्यामुळे तो आता या 3 पुतळ्यांमध्ये अजित पवारांचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस अजित पवारांच्या बंडखोरीला कुठलाही नैतिक आधार नाही, कुठलाही वैचारिक आधार नाही. आणि ते ज्या पद्धतीनं शरद पवारांच्याबद्दल वैयक्तिक खालच्या लेवलवर जाऊन बोलतात, हे अतिशय वाईट आहे, हे घृणास्पद आहे. ते जे म्हणतात की म्हणजे मी तुमच्या पोटी जन्माला आलो नाही. अरे बाबा, तुम्हाला किती दिलं, किती दिलं? शरद पवारांचा जर वरद हस्त नसता तर तुम्ही कुठे असते? खरोखर त्यांच्यामध्ये ती आहे का? ती गुणवत्ता आहे का? त्यांच्या बोलण्यामध्ये, चालण्यामध्ये, वागण्यामध्ये आहे का ती गुणवत्ता? नाही आहे ना. तरीसुद्धा शरद पवारांनी एवढं तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्यांच्याशी बंडखोरी करता, त्यांच्याशी बेईमानी करता. अर्थात कुणी जे पुन्हा तोच मुद्दा येतो की बाबा शरद पवारांनी जशी बेईमानी केली दुसऱ्याशी, किंवा म्हणजे धोका दिला, किंवा म्हणजे सुरा खुपसला वगैरे वगैरे असं जे म्हणतो, खंजीर खुपसला वगैरे, तर ते ठीक आहे. त्या तुलनेत तुम्ही हे करत असाल तर ठीक आहे. काही लोकांना पटेल, काही लोकांना नाही पटेल, तो वेगळा मुद्दा आहे. पण महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं यामधून फारसं काही मौलिक असं निघालं नाही.
महाराष्ट्राच्या, कारण राज ठाकरे त्यांची ब्ल्यूप्रिंट वगैरे महाराष्ट्राच्या विकासाची, त्या ब्ल्यूप्रिंटमध्येही काही विशेष तथ्य नाही आहे, ती मी पाहिली आहे, म्हणजे वाचलं आहे, त्यालाही काही अर्थ नाही आहे. धनंजय मुंडेंचा तर ठीक आहे, पंकजा मुंडेंना पुढे गोपीनाथ मुंडेंनी मागून येऊन पंकजा मुंडेंना पुढे करण्यासाठी धनंजय मुंडेचा बळी जाणार हे बरोबरच आहे, पण त्यांना MLC वगैरे केलं होतं, पण ते मुख्य राजकारणातून ते बाजूला हटले असते आणि त्यामुळे त्यांना बंडखोरी करावी लागली. त्याच्यामुळे ते ठीक आहे, एखाद्या वेळेस आपण ते समजू शकू, कारण पंकजा मुंडेंचा आवा काही तसा काही फारसा दिसत नाही आहे. त्या तुलनेमध्ये त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती अन्याय झाला असं जर म्हटलं एखाद वेळेस तर ते समजण्यासारखं आहे. पण अजित पवार यांच्यावरती कुठेही अन्याय झाला नाही, तरीसुद्धा त्यांनी बंडखोरी केली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दुर्दैवानं काय झालं, काही लोक आता अजित पवारांच्या सोबत आहेत, काही लोक राज ठाकरेंच्या ते वेगळे आहेत, तो त्यांचा आजचा विषय नाही. पण धनंजय मुंडेंचं सोडा, मुख्य मुद्दा कसा आहे की काकांच्या राजकारणाला शह देण्याचं आणि कुठेतरी काळीमा फासण्याचं काम करणाऱ्यांमध्ये राज ठाकरेंच्यावरती तसा दोष देता येणार नाही. त्यांना नाही पटलं, बाहेर गेले. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ही एक बाकीची गोष्ट आहे की बहुजनांचं राजकारण असो, मागासवर्गीयांचं राजकारण असो, SCचं राजकारण असो, यामध्ये स्वतःचे पक्ष स्थापन करून आणि आयडिओलॉजीच्या आधारावर राजकारण करण्याची परंपरा नाहीच आहे. जे बाबासाहेबांच्या नावावरती करतात त्यांची स्वतःची काही आयडिओलॉजी नाही आहे. काँग्रेसमधून फुटून जाणाऱ्या लोकांचीही काही आयडिओलॉजी नाही आहे. केवळ भावनेच्या भरावरती आणि स्वतःचा राजकीय स्वार्थ एवढ्याच आधारावरती हे राजकारण केलं जाते. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने याचा विचार करावा, नव्या पिढीनं याचा विचार केलाच पाहिजे की ही जी फाटाफुटी, यांच्या घरामधले भांडणं आणि वैयक्तिक स्वार्थापोटी हे जे पक्षांतर वगैरे करतात आणि एकमेकांना धोका देतात, जे स्वतःच्या काकाला धोका देतात, जे स्वतःच्या नातेवाईकाला धोका देतात, त्या लोकांच्या भरोश्यावर तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण कसं करणार आहात? आणि त्यामुळे ह्या ज्या भानगडी लक्षात घेऊन नव्यानं मांडणी करण्याच्यासाठी आताचा काळ मला असं वाटते योग्य आहे. लोकसभेला फार कमी वेळ आहे, त्याच्यातून काय होईल असं माहीत नाही, पण महाराष्ट्राची विधानसभा आणि विधानसभेच्या निवडणुका येईपर्यंत 5-6 महिन्याचा काळ आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की नव्या तऱ्हेनं मांडणी झाली पाहिजे. हे जे जातीपातीचं इमोशनल राजकारण, भावनेचं राजकारण, याला शिव्या द्या, त्याला शिव्या द्या, याला गद्दार म्हणा, त्याला गद्दार म्हणा, आणि वैयक्तिक म्हणजे नळावरच्या भांडणासारखं, म्हणजे विरोधी पक्षी नेता तसंच बोलतो, मुख्यमंत्री तसंच बोलतो, हे सगळं काय चाललेलं आहे? गृहमंत्री तसंच बोलतो, उपमुख्यमंत्री तसेच बोलतात. तर ह्या जो कोंबड बाजार झालेला आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा, एकीकडे फुले शाहू आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि प्रत्यक्षात कोंबड बाजारासारखं वागायचं, तर हे बंद व्हावं. याची जनतेने विचार करावा, मतदारांनी विचार करावा, युवकांनी विचार करावा, विचारवंतांनी विचार करावा, सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार करावा, अशी मी विनंती करतो. या काका पुतण्यांचे भांडणं असो की आणखी कोणतीही भांडणं असो, या भांडणामध्ये आपण न पडता महाराष्ट्राचा विचार करूया, महाराष्ट्राचा विचार केला पाहिजे असं मला वाटते. एवढंच बोलतो, थांबतो. आपण बघत राहा राष्ट्र महाराष्ट्र.